नमस्कार बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत 17 मार्च 2026च्या लाडक्या बहीण योजनेबद्दलच्या ज्या अपडेट आल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊया, ज्या की प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, आता पहिली अपडेट जर न्यूज सांगायची झाली तर बेसिकली सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. म्हणजेच एकदम 3,000 थेट बँक खात्यात येऊ शकतात आणि ही रक्कम एप्रिल महिन्याच्या आधी कधीही जमा होऊ शकते. ओके, आणि दुसरी अपडेट जर सांगायची झाली, न्यूज सांगायची झाली तर आता सध्या काय झालं आहे, मोठी पडताळणी सुरू झालेली आहे. ओके, आता सरकारने सध्या मोठी पडताळणी मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये सुमारे 60 लाख महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता आहे. आणि याची कारणं काय काय आहेत? चुकीची माहिती देणे, उत्पन्न मर्यादा ओलांडली आहे त्यांची, किंवा KYC त्यांची अपूर्ण आहे, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवलं गेलं आहे. ओके, तिसरी न्यूज आणि अपडेट द्यायची सांगायची झाली तर बेसिकली यापेक्षाही म्हणजे की मोठी बातमी सांगायची झाली तर आधीच सुमारे 90 लाख महिलांना योजनेतून काढून टाकण्यात आलं आहे आणि याच्यानंतर परत 60 लाख महिलांना अपात्र ठरवण्याची शक्यता आहे. त्याची कारणं पण मी सांगितली. चुकीची माहिती दिली, अर्ज चुकीचा लिहिला, उत्पन्न मर्यादा, जो उत्पन्नाचा क्रायटेरिया असतो लाडकी बहीण योजनेसाठी, त्यात जेवढा सांगितलं आहे त्याचे जर तुम्ही आत बसत असाल, ओके, तर तुम्हाला ठेवतील. पण तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला ह्या योजनेमधनं अपात्र ठरवू शकतात, किंवा तुमची KYC अपूर्ण असेल. ओके, तर आता काय झालं आहे, 90 लाख महिलांना योजनेतून काढून टाकण्यात आलं आहे आणि आता सरकार फक्त खऱ्या पात्र महिलांनाच लाभ देणार आहे. ओके, आणि नंतरची जर अपडेट सांगायची झाली तर ही आहे KYC संदर्भात. आता KYC संदर्भात सांगायचं झालं तर 31 मार्च 2026 KYC करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही KYC केली नसेल बहिणींनो, तुमचा पुढचा हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर KYC कंप्लीट करून घ्या आणि 1500 किंवा तुम्हाला 3,000 जी रक्कम कंटिन्यू मिळत आहे ती मिळत राहील. आता यावेळेस तर म्हणतात ते दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देणार. जर तुम्ही KYC केले असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, पैसे येतील तुम्हाला. ओके, आणि लाभार्थी संख्या आता खूप कमी झाल्या आहेत. ओके, पडताळणीमुळे आता काय झालं, सुरुवातीला या योजनेत जवळपास 2.5 कोटी महिला होत्या, बरोबर. पण आता पडताळणीनंतर फक्त 1.4 ते 1.5 कोटी महिला पात्र राहू शकतात. ओके, म्हणजेच लाडकी बहीण योजना आता सध्या चालू आहे, पण नियम आता खूप कडक लागू झाले आहेत आणि 3,000 हप्ता मिळू शकतो 2 महिन्याचे एकत्र. पण त्यासाठी तुमची माहिती योग्य असणे आणि KYC पूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे. ओके, जर ही माहिती उपयोगी वाटली असेल बहिणींनो तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ओळखीच्या महिलांपर्यंत सुद्धा पोहोचवा. आणि अशाच अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.